काय मंडळी, बऱ्याचदा बस स्टॉपवर एखादा माणूस आपल्याला तंबाखू मळताना दिसतो आणि ती बघून पटकन कोणीतरी येतो आणि हात पुढे करतो आणि तो त्यालाही ती तंबाखू देतो. तंबाखू अतिशय घातक व्यसन आहे. आपण चित्रपट सुरू होण्याच्या आधी बघतो की तंबाखूच्या व्यसनांमुळे तोंडाचा कॅन्सर होतो, तरी सुद्धा कितीतरी लोक त्याच्यापासून दूर राहत नाही. आणि हे सगळ्यांना समजून सांगण्यासाठी म्हणूनच 31 मे रोजी आपण नो टोबॅको डे सेलिब्रेट करत आहोत. तंबाखूपासून दूर राहा. खरं तर आपल्या शरीराला तंबाखूची अशी इच्छा नसते, पण त्याच्यामध्ये असलेला जो निकोटीन नावाचा पदार्थ आहे तो आपल्या मेंदूवर परिणाम करतो आणि सतत तो पदार्थ आपल्याला हवा आहे अशी इच्छा निर्माण करतो. आणि मग ते निकोटीन मिळवण्याच्या नादामध्ये आपण तंबाखूचे इतर वेगळे वेगळे पदार्थ जे आहेत ते घेतो. कोणी सिगरेट घेतो, कोणी विडी घेतो, कोणी तंबाखू घेतो, कोणी जर्दा घेतो, कोणी चैनी कैनी घेतो. आणि त्या निकोटीन बरोबर त्या तंबाखूच्या माध्यमातून आपल्या शरीरात तोंडात जे अनेक पदार्थ रसायनं जातात त्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. तोंडाचा, फुफ्फुसाचा. आणि कॅन्सर हा संपूर्ण कुटुंबाला त्रासदायक ठरू शकतो. त्या माणसासाठी तर आहेच, पण आपल्या सगळ्या कुटुंबियांचा विचार करता आपण स्वतःला तंबाखूपासून दूर ठेवलं पाहिजे. आहोत ना आम्ही निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी घेऊन तुमच्या मदतीसाठी.